नमस्कार श्रोतेहो. मी परत आलेलो आहे पुढचा माझा दुसरा व्हिडिओ घेऊन. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अनेक अनेक आभार. पहिल्या व्हिडिओला मला वाटतं बराच चांगला प्रतिसाद मिळाला. सो ज्यांनी लाईक केला किंवा व्हिडिओ पाहिला असेल ते सगळ्यांचेच मी आभार मानतो. आणि आपण नेहमीप्रमाणे सुरुवात करण्यापूर्वी गुरुस्तवन म्हणूयात. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय श्रीराम. सो मित्रांनो आणि सर्वच नातेवाईक परिजन किंवा सर्वच आप्तेष्ट ज्यांनी पहिला भाग पाहिला, मला वाटतं बऱ्यापैकी अनेक जणांना पहिला भाग आवडला. मात्र आजच्या भागामध्ये भाग सुरू करण्यापूर्वी एक प्रास्ताविक मी देऊ इच्छितो की हा जो काही आजचा भाग आहे तो याला आपण म्हणू शकतो क्रिटिक्स एडिशन किंवा ज्याला आपण म्हणू शकतो स्पेशल एडिशन असा हा भाग आहे. त्यामुळे मला वाटतं हा भाग कदाचित सगळ्यांसाठी नाही आणि सगळ्यांनाच हा भाग समजेल, आवडेल किंवा दे कॅन रिलेट विथ इट असं मला वाटत नाही. कदाचित सगळ्यांना समजणार नाही कारण हा खूप जरी गंभीर विषय जरी नसला तरी खूप सुंदर विषय आहे. आणि मला असं वाटतं की हा विषय किंवा आजचा मुद्दा हा त्यांनाच समजेल, आवडेल आणि त्याच लोकांना या व्हिडिओचं खूप कौतुक वाटेल किंवा अप्रूप वाटेल की जे खरोखरच ज्यांना आध्यात्मिक क्षेत्राची आवड आहे किंवा बऱ्याच लोकांना वाटतं की बऱ्याच भौतिक गरजा आहेत किंवा हे ते इत्यादी इत्यादी. काहींना करिअर विषयीच फार आवड असते किंवा काहींना गाड्यांची आवड असते, विविध क्षेत्रातल्या विविध गोष्टींची आवड असते. आजकालची जेनझी वगैरे तरुण आहे आपण म्हणतो त्यांना ते गाणी वगैरे आणि ते सगळं रिमिक्स आणि ते डीजे वगैरे इत्यादी सगळ्या गोष्टींची आवड असते. पण ज्यांना संपूर्णतः अध्यात्माची आवड आहे किंवा ज्यांचा एक दृष्टिकोन आहे किंवा पर्स्पेक्टिव्ह आहे की अंतिम सत्य काय आहे, आपल्याला कशासाठी आपण हे सगळं करतोय, की निव्वळ 2 वेळच्या रोटीसाठीच सगळी धावपळ चाललेली आहे का, किंवा आपला इतिहास काय, आपण कुठून आलोय याचा अर्थ मी पुण्याहून आलोय असं नाही. कुठून आलो याचा अर्थ जन्मजन्मांतरी कुठून आलेलो आहोत, लाखो जन्म प्रवास करून ते कुठून आलोय. सो ज्यांना याची किंचित जाणीव आहे किंवा ह्या दृष्टीने ज्यांना रस आहे त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ विशेष आहे. जवळपास 15 ते 20 मिनिटांचा हा व्हिडिओ असावा अशी माझी अपेक्षा आहे. सो आय कॅन स्टील सी द टायमर. त्यामुळे मला वाटतं आज होणार नाही मागच्या वेळेसारखं लांब व्हिडिओ होणार नाही, एक वेळेतच पूर्ण होईल. पण आजूबाजूने जर तुम्हाला काही डिस्टर्बन्स किंवा आवाज येत असेल तर तस्तीबद्दल क्षमस्व. कारण लग्नाचा मोसम सुरू झालेला आहे. कार्तिक महिना नुकताच संपला असल्या कारणाने आणि इथे नॉर्थमध्ये दिल्ली वगैरे साईडला लग्न वगैरे जे काही कार्य आहे ते रात्री करण्याची पद्धत असते. सो रात्री 1 वाजता, रात्री 2 वाजता, आता माझ्या इकडे एक पत्रिका आलेली आहे, रात्री 2:35 मुहूर्त आहे. सो इकडे रात्री लग्न करण्याची प्रथा असते. त्यामुळेच डीजे वगैरे मिरवणुकीचं खूपच आज जास्त त्यांनी 4 टॉप 2 बेस लावलेले आहेत मला इथून दिसत आहे. त्यामुळे जर जास्त आवाज येत असेल तर त्याबद्दल क्षमस्व. तरी मी एडिटिंगच्या माध्यमाने थोडंसं त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करीन. ठीक आहे. सो आजच्या विषयाला आपण सुरू करूयात. सो तुम्ही पाहिलं असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल की आपण ज्या श्लोकाने आजच्या या व्हिडिओची किंवा ध्वनिचित्रफितेची सुरुवात केली तो म्हणजे ज्याला आपण म्हणतो गुरुस्तवन. सो आजचा विषय आपला देखील तोच आहे की कलियुगामध्ये मोक्षमार्ग गुरुभक्ती हाच होय, हा आपला विषय आहे. सो आज या मुद्द्यावरती किंवा या विषयावरती व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज आपण बघतो समाजामध्ये लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा, कर्मकांड किंवा विविध विधी इत्यादींमध्ये अडकलेले पाहायला मिळतात. आणि त्या सगळ्याला माझा विरोध नाही, नक्कीच विरोध नाही, विरोध करण्याचं काहीच कारण नाही. हिंदू धर्माची सगळी अंग आहेत. मात्र ज्यांना आपण 4 युग म्हणतो की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार आणि त्यानंतर येतं ते कलियुग. सो कलियुगामध्ये मुक्तीपर्यंत नेणारा किंवा मोक्षापर्यंत नेणारा किंवा सायुज्यतेकडे नेणारा फक्त एकमात्र मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या सद्गुरूंचं वचन आणि सद्गुरूंची सेवा. त्यामुळे विविध प्रकारचे देवी दैवत आणि सर्वांचीच पूजा अर्चना केल्याने कदाचित तुम्हाला भौतिक विविध सुखांची प्राप्ती होईल, कदाचित तुमची अधिदैविक अधिभौतिक संकट नष्ट होतील.
पण आध्यात्मिक स्वरूपाचे, ज्याला आपण त्रिविध ताप म्हणतो, आध्यात्मिक स्वरूपाचे जे ताप आहेत, त्या तापांपासून जर तुम्हाला मुक्तता हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त सद्गुरूंचाच आशीर्वाद आणि त्यांचाच आधार असणं हे कलियुगामध्ये अत्यंत आवश्यक आहे. सो ज्याला आपण म्हणतो मुमुक्षुत्व. सो मुमुक्षू म्हणजे काय, या शब्दाची जर छोटीशी आपण व्युत्पत्ती किंवा व्याख्या करण्याचा प्रयत्न केला तर मोक्षाची इच्छा असणारा असा तो. सो मोक्षाची इच्छा म्हणजेच काय, तर ज्याला आपण म्हणतो जन्म मृत्यूचे फेरे आणि 84 लाख योनीमधून प्रत्येकच मनुष्याला किंवा प्रत्येकच जीवाला प्रवास करावा लागतो. हे कुठेतरी कट होणे, हे कुठेतरी स्टॉप होणे, यालाच आपण मोक्ष किंवा मुक्ती असं म्हणतो. परमेश्वराच्या सानिध्यात जाणे किंवा त्यात विलीन होणे, हाच मुक्तीचा अर्थ असतो. तुम्ही जर पाहिलं असेल की जैन लोकांमध्ये श्वेतांबर किंवा दिगंबर जो कोणता पंथ असेल त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचदा दीक्षा घेण्यासाठी तरुण, मुलं मुली किंवा ती कुठल्याही वयाचे तिथे लोक किंवा भाविक जमलेले असतात. ते तिथे सगळे बसलेले असतात आणि मग त्यांना ते चवरी देण्याचा विधी होतो आणि त्याच्यानंतर केशदुंचन वगैरे सर्व त्यांची विधी होतात. तर ते सगळे जे बसलेले असतात त्यांना काय म्हणतात हे जर तुम्हाला माहीत असेल तर त्या सर्वांना म्हणतात मुमुक्षु गण. तर मुमुक्षु गण म्हणजे काय, तर ज्यांच्या मनामध्ये मोक्ष मला हवा ही इच्छा जागृत झालेली आहे त्यालाच मुमुक्षु असं म्हणतात. सो ही झाली मुमुक्षु या शब्दाची व्युत्पत्ती किंवा व्याख्या. तर अशी ज्यांना मोक्षाची इच्छा आहे, म्हणजे माझं सगळं सुखात पाहिजे, मला 6 आकडी पगार पाहिजे आणि मला सुंदर गाडी पाहिजे, मला असं तसं पाहिजे, किंवा मला परलोकामध्ये उच्च लोकी जाण्याची फार इच्छा आहे, इत्यादी इत्यादी ज्या कोणत्या भौतिक किंवा अधिदैविक इच्छा असतील, ह्या सर्व इच्छांच्या पलीकडे जी इच्छा आहे ती असते मोक्षिच्छा. सो ज्यांना संपूर्ण मुक्तीची आणि परमेश्वराची सानिध्य साधण्याची इच्छा आहे तर कलियुगामध्ये त्यांच्यासाठी सद्गुरूंची भक्ती हाच एक पर्याय किंवा हाच एक उपाय आहे. तर ज्याप्रमाणे साक्षात महादेवाने सांगितलेलं आहे की ममशासनतो 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 ममशासनतः इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. त्याचप्रमाणे संपूर्णतः तुम्ही आपापल्या सद्गुरूंचं आणि गुरूंचं वचनच अंतिम मांडणं गरजेचं आहे. सो मला वाटतं की आता जर प्रश्न कोणाला उपस्थित राहत असेल की आपण साधना करतो किंवा कुठल्याही प्रकारे आपण भक्ती करतो तर त्याचा काय मार्ग असावा किंवा काय पाथ आहे. सो जे आपण संत साहित्यात वाचत आलेलो आहे की कर्ममार्ग असतो, त्याचप्रमाणे असतो भक्ती मार्ग आणि असतो योगाचा मार्ग. सो आपल्या सद्गुरूंनी जो कोणता आपल्याला उपदेश केलेला असेल त्या मार्गावरनंच आपण जाणं अपेक्षित आहे. आणि पंथावरनं किंवा मार्गावरनं कोणत्याही प्रकारे भांडण तंटा किंवा कुठल्याही प्रकारे स्वाभिमानाचा विषय हा त्या ठिकाणी असू शकत नाही. कारण जायचं जे गाव आहे ते कैवल्याचं धाम एकच असल्या कारणाने आपापल्या सद्गुरूंनी आपापल्या पंथाशी प्रामाणिकपणे राहण्याचा जो कोणता उपदेश शिष्यगणांना केलेला आहे तो सर्वांनी पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर स्वामी तारक मंत्र बरेच लोक बघा संध्याकाळी लावतात आणि ऐकतात. त्याच्यामध्ये एक ओळ आहे, विभूती स्मरण नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच्या पंचामृतात. ही जर ओळ तुम्ही ऐकली असेल तर साधनेचा तोच एक सर्वोत्तम मार्ग आहे की विभूती म्हणजे ज्याला आपण म्हणतो की यज्ञ असेल किंवा उदबत्ती, धूप, गोऱ्या इत्यादी प्रकारे ज्याला आपण धूपन म्हणतो, धूपम समर्पयामी. तर असा धूप सद्गुरूंना समर्पित केल्यानंतर त्यापासून जी रक्षा निर्माण होते त्यालाच आपण विभूती असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही जर पाहिलं असेल की सर्वच आपल्या दत्त संप्रदायातील सद्गुरूंची भक्ती करणारे किंवा शिष्य असणारे सर्वच जे काही आपले शिष्यगण आहेत किंवा बांधव आहेत त्यांना विभूतीचं एक अनन्यसाधारण महत्त्व असतं. म्हणजे प्रसाद मिळाला तर ठीक आहे, प्रसाद आपण खातो, पण विभूती कोणी दिली तर एकदमच खूपच आनंद होतो. आणि ज्याला आपण म्हणतो विभूतीचं अनन्यसाधारण महत्त्व, अष्टसात्विक भाव ज्याला आपण म्हणतो की ज्याला आपण म्हणतो घाम फुटणे, वाचा, आणि मला वाटतं विविध प्रकारे नारद मुनींनी सांगितलेले जे अष्ट सात्विक भाव आहेत, स्वेद किंवा स्वरभंग, वैवर्ण्य, वेपथू, अश्रू, मूर्छा असे जे काही अष्टसात्विक भाव सांगितलेले आहेत ते जागृत होतात. सो विभूती, त्याचप्रमाणे स्मरण, सद्गुरूंचं स्मरण कुठल्याही चांगल्या कार्यापूर्वी करणं गरजेचं आहे. नाम, सद्गुरूंचं नाम घेणं गरजेचं आहे. त्यासाठी माळच हातात घ्यायला पाहिजे किंवा एकाच ठिकाणी आसनावरती बसलं पाहिजे अशातलाही काही भाग नाही. एक तुमचं कॉन्सन्ट्रेशन किंवा एक एकाग्रता निर्माण व्हावी यासाठी खरं तर माळ असते. पण तरीसुद्धा ज्यांना माळ घेण्याची आवड आहे त्यांनी नक्कीच माळ घेऊ शकता, त्यात काहीही हरकत नाही. ध्यान,
ध्यान म्हणजेच काय तर सद्गुरूंचं पूजा किंवा कुठल्याही प्रकारे आपल्याला शक्य नसल्यास तुम्ही एखादा स्तोत्र जरी तुम्हाला पाठ असेल किंवा सद्गुरूंनी केलेला उपदेश तुम्ही ध्यानात ठेवलेला असेल किंवा ज्याला आपण मानसपूजा असं म्हणतो. मानसपूजा म्हणजेच काय तर मनातल्या मनात अगदी कोणत्याही परिस्थितीत म्हणजे तुम्ही स्नान केलेलं असेल नसेल पावित्र्याचे कुठलेही नियम त्या ठिकाणी त्याला लागू होत नाहीत आणि अशा प्रकारे अगदी एखादा रोगी जरी असेल रुग्ण जरी असेल अगदी ICUमध्ये बेडवरती जर तरी स्नान वगैरे कुठल्याही पावित्र्याशिवाय अनेक दिवस पडलेला जरी असेल तरी सुद्धा असा व्यक्ती देखील शास्त्रातील नियमांनुसार मानसपूजा करू शकतो. सो मनातल्या मनातच सद्गुरूंची पाद्यपूजा पंचोपचार पूजा अशा प्रकारे पूजा जो करेल त्यालाच ध्यान असं म्हटलेलं आहे आणि त्याचप्रमाणे तीर्थ. सो हे ह्या प्रकारचे पंचयज्ञ जो करेल आणि सद्गुरूंच्या वचनाशी एकनिष्ठ एकविधा नानाविधा न राहता त्याची एकविधा भक्ती राहील अशालाच मुक्तीचं फळ मिळणार आहे. सो मला वाटतं की आजचा हा व्हिडिओ लवकरच समाप्त होईल आणि ह्याला मी शॉर्टच ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि मला वाटतं जाता जाता एक सुंदर ओवी या ठिकाणी मी तुम्हाला म्हणून दाखवतो. जर कोणी श्री गजानन विजय ग्रंथ नियमित पठण करणारे कितीतरी आपल्याकडे भक्त आहेत आणि आपण पहिल्या अध्यायापासून नेहमीच सुरुवात करतो श्री गणेशाय नमः जय जय जीवदार कीर्ती जय जय जी प्रताप ज्योती. पण त्याच्या आधी तुम्ही जर प्रास्ताविक ग्रंथाचं वाचलं असेल तर ग्रंथाच्या प्रास्ताविकामध्ये ॲडव्होकेट खापर्डेंनी म्हणजे दादासाहेब खापर्डेंचे सुपुत्र स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब खापर्डे यांचे सुपुत्र यांनी एक प्रास्ताविक लिहिलेलं आहे. त्या प्रास्ताविकामध्ये काही त्यांनी लीला किंवा घटना श्री गजानन महाराजांच्या सांगितलेल्या आहेत. त्याचमध्ये मला वाटतं त्यांनी एक श्री एकनाथ महाराजांची ओवी सुद्धा तिथे टाकलेली आहे. ती ओवी म्हणजेच संत चरण रज वंदुनी तत्वता सायुज्य मुक्ती माथा पायी देऊ थोरीव संतांची थोरीव आणिक वैभव काही नेणे संतांपरिते दैवत नाही ज्याची चित्ती तोची एक पूर्ण स्थिती ब्रह्मज्ञानी संत हेची देव जयांची वासना एका जनार्दनी भावना नाही दुजी. सो ह्या ओवीचा अर्थ काय हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला या ओवीचा भावार्थ सांगा. मला नक्कीच आवडेल तुमचं म्हणणं किंवा तुमचा भावार्थ तिथे वाचायला. आणि अशा रीतीने मला वाटतं की आजचा हा शॉर्ट व्हिडिओ आपण समाप्त करूयात आणि पुन्हा एकदा सगळ्यांना हेच कथन राहील की हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुम्ही अधिक लोकांपर्यंत शेअर करा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला वाटतं मी एक घोषणासुद्धा करू इच्छितो की लवकरच आपला एक सिरीज किंवा ज्याला आपण म्हणतो शृंखला व्हिडिओजची येणार आहे. भाग क्रमांक 1 ते 7 श्री दुर्गा सप्तशती महात्म्य. सो स्टे ट्यून्ड आणि सबस्क्राईब तुम्ही चॅनलला करू शकता. त्यामुळे जाण्यापूर्वी एकदा आपण जयघोष करूया. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. सब संतन की जय. धन्यवाद.